आपण एक लाडू ह्याच्यातला फोडून बघूया. नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत साखर गूळ न वापरता एकदम शुगर फ्री डिंकाचे लाडू. तर त्यासाठी साहित्य घेतले 2 कप सुकं खोबरं, 1 वाटी खजूर आतली बी काढून घ्यायची, अर्धी वाटी पाव वाटी डिंक घेतलाय, पाव वाटी सफेद तीळ घेतले, 1 वाटी खारीकची पावडर घेतली, वेलची पावडर 1 चमचा, तूप लागणार आहे आणि 1 ते 1.5 चमचा खसखस घेतली. तर साहित्य बघून झालं. आता आपण पहिल्यांदा सुकं खोबरं वगैरे भाजून घेऊया. तर इकडे कढई गरम केली, आपण सुकं खोबरं थोडंसं भाजून घेऊया. हे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलंय. तुम्ही साधं सुकं खोबरं किसून घातलं तरी चालेल. इथे सुकं खोबरं भाजलंय, आपण काढून घेऊया. आता आपण खारीक पावडर भाजून घेऊया. ही मी रेडीमेडच खारीक पावडर वापरली. ही सुद्धा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायची. आता ही सुद्धा आपण काढून घेऊया. आता आपण तीळ भाजून घेऊया. आता इथे तीळ भाजलेत, आपण काढून घेऊया. आता आपण खसखस थोडीशी भाजून घेऊया. इथे आपली खसखस सुद्धा भाजली, काढून घेऊया. आता आपण थोडं तूप गरम करून घेऊया. आता याच्यामध्ये थोडा डिंक टाकून फ्राय करूया. डिंक थोडा बारीक आहे, आता हा काढून घेऊया आणि थोडा करून सर्व तळून घेऊया. सर्व डिंक तळून झालाय. आता त्याच तुपात ड्रायफ्रूट थोडेसे परतून घेऊया. आता हे सुद्धा थोडे कुरकुरीत झालेत, आपण काढून घेऊया. आता आपण सर्वात शेवटी खजूर परतून घेऊया. आता हा 2-3 मिनिटं परतलंय, आपण काढून घेऊया. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. आपण पहिल्यांदा खजूर बारीक करून घेऊया. ती खजूर बारीक केलंय. आता आपण याच्यामध्ये डिंक घालूया. ड्रायफ्रूट घालूया, सफेद तीळ घालूया आणि हे सर्व फिरवून घेऊया. आता याच्यामध्ये खारीक पावडर आणि सुकं खोबरं सर्व एकदा फिरवून घेऊया. आता वरून खसखस घालूया आणि वेलची पावडर आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊया. आता हे सर्व मिश्रण एका ताटात काढून घेऊया. मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतले. आता हे सर्व एकजीव करूया. आणि हे मिश्रण फिरवताना मी याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं होतं. त्याच्यामुळे काय होतं, मग बाइंडिंग आपलं छान होईल आणि लाडू पण छान वळून येते. व्यवस्थित मिक्स करायचं, कारण की खजूर थोडा मग खाली राहतो ना, तो व्यवस्थित सगळ्या मिश्रणात मिक्स झाला पाहिजे. आता याचे आपण लाडू बांधून घेऊया.
अगदी व्यवस्थित लाडू बनतात. दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवूया आणि असेच आपण सर्व लाडू बांधून घेऊया. इथे सर्व लाडू बनवून झाले. एवढ्या साहित्यामध्ये 19 लाडू तयार झालेत. तर हे सर्व लाडू मी दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व केले. आपण एक लाडू याच्यातला फोडून बघूया. छान मस्त असे आपले लाडू बनलेले आहेत. तर थंडीच्या दिवसात हे डिंकाचे शुगर फ्री लाडू एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.